प्रथमतः आज 15 ऑगस्ट निमित्त सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते. पण आज आपण दुसरी लढाई, आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललोय. कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय. जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो, तो मताचा अधिकार पण चोरला जातोय. या मातृभूमीची आत्मा, या मातृभूमीची लोकशाही आहे. आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही, तर मातृभूमी पण टिकणार नाही. आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाहीला काय होऊ शकतो. आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय, सिग्नेचर कॅम्पेन काढतोय. परवा तुम्ही बघितलं, पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय. इंडिया अलायन्सच्या 300 खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली. हा विषय फक्त पक्षाचा नाहीये, हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान. आणि तो पण हक्क, आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार काय, या देशाकडे राहणार नाही. आणि म्हणून मी म्हणते, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय. सगळ्यांनी सज्ज राहा. कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढतंय आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे. आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला. आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाली आहे. आणि त्यामध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही ही मशाल रॅली काढली. आज 15 ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की ही लढाई लढायला आता तयार व्हा. या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून, ज्या एका हुकुमशहाने या आपल्या मुठ्ठीमध्ये लोकशाही घेतली, या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास घेऊ. ज्या वेळेस आरोप करते इलेक्शन कमिशनवरती, इलेक्शन कमिशन स्पष्टीकरण देत आहे आणि तुमचे सगळे जे आरोप आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशन करणं सुरू आहे. काय म्हणणं असणार आहे? इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण ऍक्च्युली देत नाहीये. इलेक्शन कमिशन पूर्णपणे सरकारचं ऐकतंय. आज त्यांच्या पण खासदार म्हणाले की एवढे फेक वोट्स आलेत, ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी. आणि म्हणून आम्ही मागतोय की एवढं जर असेल, सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर 2024चं इलेक्शन नलिफाय करा, व्हॉइड करा. पण ते करायला तयार नाही आहेत. आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येते एवढ्या मोठ्या प्रमाणात. म्हणजे काही जणांचे ऍड्रेस XYZ आहेत, काही जणांचं वय 124 आहे, काही जण एका घरातले 80 लोक त्या ठिकाणी मतं आहेत. तर असं सगळं असताना EC आम्हाला रोल्स पण देत नाही, इलेक्टोरल रोल्स देत नाही आहेत. जे डॉक्युमेंट्स दिलेत ते स्कॅन प्रूफ आहेत. म्हणजे तुम्ही एवढं ते चोरी लपवायचा प्रयत्न करतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करतायत. आता त्यांचं दूध का दूध पाणी का पाणी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलंय. आणि आज शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्यांच्या विरोधात बोलायला लागलाय. आणि ह्या मुवमेंटला, वोट चोरीच्या विरोधात जी मुवमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळाला. आपल्या या आंदोलनामुळे बिहारमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले की पुन्हा एकदा वेबसाईटवरती प्रकाशित करा. कुठेतरी आपण जे आंदोलन केलेलं इंडिया आघाडीने त्याचा हा परिणाम आहे का? नक्कीच. SIR साठीच आम्ही एवढे दिवस प्रोटेस्ट करतोय की SIR वापस लो. आणि त्याच पद्धतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आम्ही ग्राउंड लेवलला बिहारमध्ये पण आता वोट, तिकडे मतदान आहे काही महिन्यात, तर आम्ही सगळ्यांना सांगतो की वोटर यादी तपासा. आणि महाराष्ट्रात देखील आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे. आता ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेचं मतदान येणार आहे. प्रत्येक यादी तपासून, जे आपण नेहमी बघायचो पण आता बारकाईने बघणार आहोत. आणि तुम्हाला दिसून येईल की हे लोक किती खालच्या पातळीला जाऊन हे काम करत आहेत. आपण बलिदान चौकामध्ये उभे आहोत, तिथं शंकर शिवदारे शहीद झाले. मात्र आज पालकमंत्र्यांनी भाषण करताना शंकर शिवदारेंचं नाव चुकवलं आणि शंकर जाधव असा उल्लेख केला. तर दुसरी कुर्बान हुसेन यांचं नावच घेणं त्यांनी विसरलेले आहेत. काय म्हणणं असणार या सगळ्या? मला माहित नाही त्यांच्याकडून ही एवढी मोठी घोडचूक कशी होऊ शकते. हे सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे आणि इकडे मार्शल लॉ आधी झालेला, स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी. आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की आम्ही सोलापूरकर आहोत आणि इकडे ही घटना घडली. आज बलिदान चौक च्या पासून आमची मशाल रॅली या ठिकाणी सुरू होते.
आणि पालकमंत्र्यांकडून ही चूक, मला असं वाटतं त्यांच्यासाठी इतिहास हा फक्त 2014 पासूनच सुरू झाला. नाही, खरं तर त्यांनी माफी मागणं अपेक्षित होतं, मात्र ते म्हणतात की मी सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे, परंतु 4 हुतात्म्यांच्यापैकी एकाचं नाव जाणीवपूर्वक वगळलं आहे का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे. आणि ते म्हणतात की मी इथं नवीन आहे त्यामुळे मला माहिती मला समजून घ्या. पण याच्यात नवीन आणि जुन्याचा हा देशाचा, हा महाराष्ट्राचा, हा सोलापूरचा इतिहास आहे. ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ब्लॅक अँड व्हाईट असायला पाहिजे. आणि जर ते त्यांच्याकडे नसेल, आणि भाजपचे सगळेच नेते म्हणजे हे जसं मी म्हणाली 2014च्या आधी जो इतिहास होता त्याची त्यांना माहितीच नाहीये, आणि मुद्दामून डावळलं गेलं का नाही असा पण मनात प्रश्न आहे. ते सोलापूर दुसरा आणखी एक महत्वाचा प्रश्न, 250 कोटी रुपयांची निर्यात ठप्पवण्याचा भीती जी आहे ती टेक्स्टाईल उद्योजकांना, कारण अमेरिकेने जे टेरिफ लावलंय ते मोठ्या प्रमाणात आहे. आपण काही मागणी करणार आहात का? आम्ही करतोय, आम्ही पार्लमेंटमध्ये पण करतोय की अमेरिका वारंवार पहिले 25 मग 25 आता 50% टॅरिफ आहे. एवढं कमकुवत आपला देश ग्लोबली कधीच झालं नव्हतं, आणि ह्याच्यासाठी कारणीभूत हे सरकार आहे आणि या देशाचे पंतप्रधान आहेत की ट्रम्प सारखं ट्विट करून धमक्या देशाला, आपल्या देशाला धमक्या कधीच मिळाल्या नव्हत्या. म्हणजे त्यांना काय वाटतं की आपल्यावर ते बॉसिंग करू शकतात, आणि आपली लोक, आपल्या देशाची जी हुकूमत आहे किंवा पंतप्रधान आहे ते काही बोलत पण नाही आहेत ह्याच्या विरोधात. आज ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती भेटतायत, आणि आपण हा दिवस, स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय, पण आज ज्या पद्धतीत पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे होतं या देशाबद्दल आणि टॅरिफच्या विरोधात, ते बोललं जात नाही, आणि ही खूप मोठी खंत आज या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते. आपली फॉरेन पॉलिसी पूर्णपणे फेल झाली. पंतप्रधान त्यांच्या प्रचारासाठी गेलेले होते, आमची खूप चांगली मैत्री असं देखील ते भासवत होते. हावडी मोदी असेल, अबकी बार, ट्रम्प सरकार, अशा घोषणा देखील तिकडे दिल्या गेल्या, मात्र त्या कुठेतरी फेल ठरल्या का या सगळ्या? नाही, नक्कीच. हे बघा, फॉरेन पॉलिसी किंवा विदेश नीती ही फक्त फोटो ऑप नसते किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसते. त्याच्या पलीकडे जाऊन, जसं इंदिरा गांधींनी आपल्या देशाची मान उंचावलेली त्यावेळेस, तसं काहीतरी करून दाखवणं गरजेचं होतं, पण ते मला नाही वाटत ह्यांच्याकडून शक्य आहे, किंवा ह्यांची केपेबिलिटी पण तेवढी नाहीये. ट्रम्पचा कुठेतरी इगो हर्ट झालेला आहे का? कारण आता ट्रम्पला एवढा महत्व देऊ नका. वोट चोरीबद्दल बोला. सगळे जे आपला मतदानाचा हक्क चोरला जातोय, हुकुमशाही एका हुकुमशहाच्या हातात जी लोकशाही मुठ्ठीत आहे, त्या विळख्यातून सोडवणं आता काळाची गरज झाली आहे, आणि ही लढाई आम्ही शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जातोय, आणि जसं मी म्हणाली, स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय.